करने के लिए का आधा आपका आधा हमारा। आणि म्हणून मित्रो, जे खोटारडे आहेत, फसवे आहेत, यांच्या हातामध्ये पुन्हा 5 वर्ष आपण देता कामा नये हे असताना लक्षात घ्या। आता त्यांनी जिना असह्य केलेला, दिल्लीमध्ये शेतकरी बसलेला आहे, आज मजुराची चर्चाच होत नाही। तो मग फॅक्टरीतला कामगार असेल किंवा शेतातला मजूर असेल, याची चर्चाच आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही। शेतकरी आत्महत्या करतोय म्हणून तरी त्याची चर्चा होते, त्यांनी आत्महत्या केली नसती तर त्याची तरी चर्चा झाली असती का, याच्याबद्दल मला असणारी शंका आहे। आज शेतकरी ईर्ष्येला पेटला, काय ईर्ष्येला पेटला, ते हे सरकार लालांचं सरकार आहे हे आपण लक्षात घ्या। हे सामान्य माणसाचं सरकार नाही। आजच कोणीतरी शास्त्राच्या बाजूने लिहित असताना की आम्ही असताना हमी भावाचा कायदा केला तर सरकारला 16 लाख कोटीचं नुकसान होणार। अरे आम्ही सरकारने विकत घ्यावं म्हणत नाही आहोत, आम्ही असताना म्हणतोय की जो हमी भाव तुम्ही जाहीर केलाय त्याला फक्त कायद्याचा आधार द्या। कायद्याचा आधार कसला, तर जो कोणी व्यापारी हमी भावापेक्षा कमी खरेदी करेल त्याला 5 वर्ष जेल होईल, हा एवढा कायद्यामध्ये बदल करा आणि शेतकऱ्याला हमी भाव मिळायला सुरुवात होईल। ज्या व्यापाराला व्यापार करायचा आहे, ज्याचा पिढीजात उद्योग आहे, व्यापार आहे, त्यांनी ठरवायचं आहे, त्यांनी ठरवायचं आहे की मी या भावात खरेदी करू शकतो की नष्ट करू शकतो। ज्याची ताकद असेल, हिम्मत असेल तो करेल, ज्याची ताकद नसेल, हिम्मत नसेल तो करणार नाही। आम्ही म्हणत आहोत की सरकारने असताना विकत घ्यावं, आम्ही एवढंच म्हणतोय की ते हमी भावाचा असताना कायदा करा की जेणेकरून कायद्याचं उल्लंघन केलं म्हणून त्या व्यापाऱ्यावरती त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई करता येईल। मित्रो, सरकारकडून फसवण्याचं कामकाज इथल्या शेतकऱ्यांची चाललेलं आहे। जो मसुदा आम्ही दिला ते म्हटलं आम्ही मान्य केला, म्हटलं होतं उगीच तोंडाला म्हटलं होतं पानं पुसू नका। ते म्हटले म्हणजे काय, म्हटलं तुमच्या पक्षाची भूमिका आहे का ही मला सांगा। तुमच्या पक्षाची भूमिका पाहिजे, मगच तो समान कार्यक्रम होतो, नाही तर समान कार्यक्रम होत नाही। वर्ध्यातल्या असणाऱ्या समूहाला सांगतो की सत्ता आपण आपल्या हातात द्या, सत्ता इथे असताना आपल्या हातात द्या। हा हमी कायदा आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या। नुसता हमी कायदा करणार नाही, तिथेच आम्ही थांबणार नाही। तर जुन्या काळी शासन ज्यावेळेस एकाधिकारशाही होती आणि कापूस खरेदी केला जात होता, त्यावेळेस शासनामार्फत 500 रुपये प्रति क्विंटल हा बोनस एप्रिल मे महिन्यामध्ये जाहीर केला जात होता। बंद का झालं, तर एकाधिकारशाही बंद झाली। आज आम्ही शासनाला म्हणतो या कापसातून
राज्य शासन आणि केंद्र शासनाला उत्पादन किती